वक्तव्य केलं. प्रथमतः मी जर कोणाला धारेवर धरलं असेल तर ते पुरवठा खात्याला धरलेलं आहे. जे माझे जवळचे मित्र आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्यावर नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी काहीतरी इच्छा व्यक्त केली पुरवठा खात्याकडे असं माझ्या कानावर आलेलं आहे की तिथं 2 दिवसासाठी तिने रोषणाई तिथं करावी म्हणून. आणि जी त्यांची भावना होती त्या भावनेचं मी स्वागत करतो. पण ज्या पद्धतीने तिथं रोषणाई करण्यात आली त्याच्यावर माझा आक्षेप होता, त्यांच्यावर नाही. आक्षेप होता ज्यांनी परवानगी दिली. कारण का परवानगी कोणी दिली? ह्या पुरवठा खात्याने दिली. हे पुरवठा खात्याशी माझं नेहमी संलग्न आहे. नेहमी माझं त्यांच्याशी काम चालू असते. मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की रायगड प्राधिकरण हे स्थापन झालं. रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष मला केलं. आता तिथं 2 प्रकारचे कामं असतात. एक कोर एरिया म्हणजे जी मूळ गाभा आहे तो पुरवठा खातं बघते आणि बाकीचं सगळं काम रायगड प्राधिकरण. आता रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष मी आहे. संवर्धन जतन हे काम करण्यासाठी रायगड प्राधिकरण आहे. त्याच्यात पुरवठा खाता सुद्धा एक भाग आहे. आता तिथं जर काही चुकलं तर मी बोलायचं नाही का? आता ती रोषणाई जी केली, मी रोषणाईची जी दृष्टिकोन असेल तो पॉझिटिव्ह असणार आहे, त्याच्याबद्दल मी बोललो नाही आहे. मी काय बोललोय की ज्या पद्धतीने केलेली आहे ती काय वॉर्म लाईट होती का? वॉर्म लाईट म्हणजे त्याला आपण अशी पिवळट कमी दबदबाची जी लाईट असते ज्याला खऱ्या अर्थाने फसाड लाईटिंग सुद्धा आपण म्हणू शकतो. जी शिवाजी महाराजांची ती राजधानी आहे. शिवाजी महाराजांना जिथं छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्या ठिकाणावर शिवाजी महाराज आपली शपथ घेतात माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, त्या ठिकाणी ट्रायल अँड एरर चालेल का? भावना एका ठिकाणी आहे पण ट्रायल अँड एरर तिथं चालू शकत नाही. तिथं त्याचं पावित्र्य जपूनच तशा पद्धतीची फसाड लाईटिंग, तशी रोषणाई, कमी दबदब्याची पिवळा लाईट, वॉर्म लाईट हा यायला पाहिजे. आणि पुरवठा खातं एक दगड हलवायचं असेल तर आम्हाला आम्हाला करून देत नाहीत काम. आणि मग तुम्ही अशी कशी परवानगी देता? उलट पुरवठा खात्याने डॉक्टर श्रीकांत शिंदेना गाईड करत पाहिजे होतं ही चुकीचं व्हायला लागलेलं आहे म्हणून. आणि मग मी नाही बोलायचं? जर परखड मी नाही बोललं तर शिवाजी महाराजांच्या रायगड राजधानी किल्ल्यावर जर काय चुका झाल्या याला जबाबदार कोण असणार? मी शिवाजी महाराजांचा नुसता रक्ताचा वारस नाहीये, त्यांच्या विचाराच्या वारसाने माझी वाटचाल चालू आहे. आणि मी चूक कपून घेऊ शकतो का रे एसआयची? आणि उद्या कोणी काहीतरी करल तरी मग मनाची भावना चांगली आहे म्हणून चालून द्यायचं? ही माझी भूमिका होती. आणि म्हणून मी काळा दिवस कोणासाठी म्हटलं? हा काळा दिवस हा पुरवठा होता. माझी जर त्यांनी माझी हे बघितलं असेल ट्विटरवर की माझी जी ट्विट बघितलं असेल तर काळा दिवस हा पुरवठा खात्यासाठी आहे. शिवाजी महाराजांना नतमस्तक सर्वजण होतात. आणि अशा ठिकाणी जर चुकीची रोषणाई झाली ज्याचा स्वरूप झगमग होता किंवा ज्याला मी डिस्को म्हटलं, डिस्को लाईटिंग सारखं, काय चुकीचं माझं बोलणं? आणि मला शिकवतात कोण सगळेजण शिवाजी महाराजांची भक्ती काय, शिवाजी महाराजांचं विचार काय? 2007 पासून मी रायगडवर जातो. राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव केलाय जिथं नुसते 1000 लोक यायचे, आज लाखो तिथं लोक येतात. त्यावेळी कुठं लोक गेले होते? हे राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण साजरा करा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या रायगड प्राधिकरणसाठी किती कोट्यावधी रुपये आणले, कुठं गेलेत सगळे लोक? त्यावेळी संवर्धन जतन कोणाला का लक्षात आलं नाही? मला बोट दाखवतात सगळे. मला सांगा, ज्या ठिकाणी या रोषणाईच्या बद्दल राजसदरच्या बद्दल बोलतात, आम्हाला वाटत नाही शिवाजी महाराजांची तिथं लाईट पाहिजे? हो, त्या ठिकाणी जो पुतळा बसवलाय तो पुतळा कुणी बसवला? तो शिवभक्तांनी माझ्या नेतृत्वाखाली बसलाय 2008ला. 2009ला पूर्ण तर पंचधातूचा बसला तिथं. काय काय परमिशन सामान मिळवतं नाकेनऊ झाले. एक दगड हलवता येत नाही, तिथं आम्ही पुतळा बसवला. आणि त्या पुतळ्याला लाईट नसली, रोषणाई नसली, आम्हाला त्रास होत नाही का? त्या पुतळ्यात खात्याची भांडून दमलोय.
मला आपण सांगा की आता रायगड प्राधिकरणच्या वतीनं डिटेल्समध्ये कोण जात नाही. तिथं MSCBची लाईटची परवानगी मिळेल, 7.5 कोटीचं काम चालू आहे. तिथं पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे. फसाड लाईटिंग आता 2-3 महिन्यात लागणार आहेत. ज्या रोशनीवर आपण बोलायला लागलोय त्याचं टेंडर फ्लोट झालेलं आहे. लाईट अँड साऊंड शोचं टेंडर फ्लोट झालेलं आहे. स्वातंत्र्याच्या नंतर इतिहासात पहिल्यांदा जर कुठल्या किल्ल्यावर जर काम होत असेल तर रायगड किल्ल्यावर व्हायला लागलेलं आहे. आणि मला सांगतात मी राजकीय हेतूने करतोय. अहो मला एक उदाहरण दाखवा, संभाजीराजांनी रायगड आणि किल्ल्यासाठी किंवा राजकारण केलेलं आहे आणि कशासाठी केलं ते दाखवा. भाजपचा सहयोगी सदस्य झाला म्हणजे काय त्याची काय शॉल घेऊन फिरत नाही मी. दाखवा मला कुठल्या प्रचारात आणि कोण दुसरे कोण काय काय प्रचारात जातात. आणि रायगड किल्ल्याच्यावर जर कुणी माझ्याबद्दल जर कुणी राजकीय बद्दल कोणी माझ्यावर बोट दाखवलं तर माझी त्याची गाठ आहे. कोणी असेल किल्ल्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या बाबतीत मला तडजोड नाही. मी पुरातत्व खात्याच्या लोकांना अधिकाऱ्यांना सांगितलंय माझं उलट महाराष्ट्र शासनाला हे म्हणणं आहे तो पूर्ण किल्ला माझ्यात द्या ना ताब्यात. मग धड अर्धा मी करतोय पुरातत्व खातं, अर्ध रायगड प्राधिकरणाने करायचं. सगळ्यांना एक आणायचं कसं तरी तडजोड करायची परमिशन आमच्या हातात नसतात. मी केव्हा आज पण बोललो नाही पत्रकारांच्या समोर किंवा लोकांच्या समोर. पण माझ्यावर जर कोण उलटा अर्थ जर काढत असेल त्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. पुतळा बसत असताना, तिथं राज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना, लोक उत्सव होत असताना, राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असताना यावेळी कोण आलं नाही. म्हणजे आमची म्हणजे त्या रोषणाई माझी हे आहे का की रोषणाई होऊ नये म्हणून. कशा पद्धतीची रोषणाई व्हायला पाहिजे. आज पंढरपूरमध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागलोय. मला पंढरपूरच्या लोकांनाच विचारायचं आहे तुमच्या देवस्थानमध्ये बघा जाऊन एक बिल्डिंग जुनी आहे त्याच्यावर नवीन बिल्डिंग बांधली आहे. ती तुम्ही बिल्डिंग पाडू शकणार आहे का? आता ती जी इमारत बांधली तुम्ही ती पाडू शकणार आहे का? सगळ्यात मोठं चुकली. इतकं ऐतिहासिक मंदिरात जुन्या बिल्डिंगवर एक नवीन बिल्डिंग बरोबर मात्र किराणा आपण गेलो होते मोठी बिल्डिंग बांधली. ह्याला जर गाईडलाईन दिली नसती त्यावेळी कोण बोललं असतं आमच्यासारखं ते बांधली नसती. मग मी चूक सहन करायची का? कोण चांगलं काय ते भावना चांगल्या म्हणून करायचं उद्या आणि काही भावना चांगली होईल म्हणून काही होऊन द्यायचं का? आणि माझा जर काही आक्षेप होता तर त्या पद्धतीवर होता, कोणाच्या भावनेवर नव्हता. आणि राग माझा कोणाच्यावर होता ज्या पुरातत्व खात्याने परवानगी दिली तर पुरातत्व खात्याने जर परवानगी दिली तर त्यांनी गाईडलाईन ठरवणं गरजेचं होतं. म्हणून राजकीय हे ते मला कोणी टॅग लावून चालणार नाही. आणि तेही प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यासाठी. आणि जो कोण गडकोट किल्ल्यावर मला राजकीय टॅग करत असेल तर मी ते बघून घेईन. धन्यवाद. सर, छत्रपती ज्यावेळेस एखादं वक्तव्य करतात तेव्हा अवघा महाराष्ट्र अंतर्मुखून विचार करतो की वास्तवता आहे. पण आजच श्रीकांत शिंदे यांनी अशी भावना व्यक्त केली आहे की छत्रपतीचं वक्तव्य म्हणजे दुर्भाग्य आणि त्यांनी काय प्रश्न माझा सर त्यांनी कायमस्वरूपी रोषणाईची मागणी केली आहे. याचा अर्थ श्रीकांत शिंदे यांना रायगडचं जे अनन्यसाधारण महत्व त्या गादीचं ते लक्षात नाही असं म्हणायचं नाही. ते दुर्भाग्य काय म्हटले किंवा कशासाठी म्हटले मला त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं काही उत्तर द्यायचं नाही. आणि मी हे समजत नाही की मी सगळ्याच प्रश्नाला त्यांचं उत्तर द्यायला पाहिजे. मी माझी भूमिका मांडली. माझी भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्यावेळी संवर्धन आणि जतन करायचं असतं त्याला फार मोठा अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करायचा म्हणजे काय 1-2 किल्ले बघितलेले आहेत माझे त्याच्यासाठी 10 वर्ष गेलेले आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन. अनेक शिवभक्तांची इच्छा आहे पुनर्बांधणी करायची. म्हणजे मग रायगड पुनर्बांधणी करायचं का? अहो साधा 300 किलोचा एक दगड आहे. त्या 300 किलोच्या दगडावर आपण जर 100 किलोचा दगड उभा केला तर कोण उद्या उत्तर देणार आहे? शिवाजी महाराजांना कोण उत्तर देणार? त्या इतिहासाला गाडून टाकायचं का आपण? मग छोट्याच्या छोट्या गोष्टी तिथं ते जर पावित्र्य राखूनच हे होणं गरजेचं. माझी स्वतः इच्छा हो पुनर्बांधणी व्हावी. काय ते दुर्भाग्य शब्द काढायला लागला. मी तू त्याच्या पलीकडे बोलतो माझी तू इच्छा आहे पुनर्बांधणी व्हावी. पण करू शकतोय का आपण? नाही करू शकत. म्हणून माझ्या भावना परखड बोलायच्या नाहीत का? मी सांगायचं नाही की बाबा तुम्ही भावना चांगली आहे तिथं हे पाहिजे लाईट. आम्ही लाईटची मागणी केली नाही का आजपर्यंत? ते पुरातत्व का बसून देते की आम्हाला? ते म्हटले त्यांचं म्हणणं होतं की फंड दिला नाही. 11 कोटी रुपये दिलेत पुरातत्व खात्याला. 11 कोटी रुपये दिलेत. 50 लाख रुपये खर्च केले त्यांनी 2 वर्षात. अजिंक्य ताऱ्यावर सुद्धा केली होती शिवजयंतीच्या दिवशी. त्याच्याबद्दल नाही मला ते नेमकं काय केलं माहित नाही. जे माझ्याकडे फ्लॅश लाईट आली आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरावी
पण मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय आलं तिथं छत्रपती आला असं हा? पण असं म्हणजे माझ्या कानावर आहे पण तुम्ही असे लाईट्स फ्लो करायचे वर ते शोभत नाही हो त्याला एक त्याला आपण युक वॉर्म म्हणजे असं पिवळट लाईट असतात त्याला फसाड लाईटिंग असते त्याला एक वेगळं पण द्यायचं असते त्या किल्ल्याला कारण तर ते पावित्र्य आपलं शिवाजी महाराज तिथं राहिले तिथं राजसदन आहे त्यांची छत्रपती म्हणून त्यांना तिथं संबोधलं गेलेलं आहे समाधी तिथं शिवाजी महाराज वारलेत लाईट द्यावी पण तिथं तुम्ही जर लग्नाच्या मंडपात जशी लाईट असते तिथं लावली तर चालेल का माझा आक्षेप तो आहे आणि माझा आक्षेप पुरातत्व खात्यावर आहे तुम्ही परवानगी देता तर तुम्ही त्याच्यावर गाईडलाईन काय ठेवली नाही गाईडलाईन ठरवायला पाहिजे ना तिने सर पुरातत्व खात्याच्या अनेक अडचणी येतात असं आपल्या बोलण्यात पंतप्रधान अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आपण छत्रपतीचे वंशज आहात तर जे काही विकास होणार जे बांधणी होणार आहे ते पूर्ण आपल्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व खात्याने काम करा अशा प्रकारे म्हणजे आपण केंद्र सरकारकडे माझी निश्चित जबाबदारी घ्यायला मी पूर्ण तयार आहे त्यासाठीच फोर्ट फेडरेशन आम्ही स्थापन केलेलं आहे फोर्ट फेडरेशन म्हणजे काय ज्या गोष्टी पुरातत्व खात्याकडे 40 किल्ले आहेत राज्याचे सेंट्रलचे राज्याचे 40 किल्ले आहेत बाकीचे किल्ले हे वन विभागाकडे आहेत आता आज परत इतिहासात एकही किल्ल्याचं संवर्धन झालं थोडंफार जे काही झालं ते शिवनेरीचं झालं आणि रायगडचं आता हे सुरू आहे मग पुढं काय करणार आहेत कोण कोण सत्तेत आले मला सुद्धा त्यांना काही विचारलं नाही आज रायगडचं सुरू केलं ना म्हणून माझ्या डोक्यात हा एक विषय की रायगड मॉडेल हे आपण असे रायगड मॉडेलप्रमाणे 10 किल्ले घ्यायला पाहिजे त्याची मीटिंग सुद्धा प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या इथं मीटिंग झालेली आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये तिथं स्वतः प्रधान सचिव मिश्रा होते त्यावेळीची तत्कालीन मुख्यमंत्री होते तिथं आणि त्यावेळी रायगड मॉडेलप्रमाणे 10 किल्ले हे घ्यायचं ठरलेलं आहे त्यामध्ये तुमचा इथला भुईकोट किल्ला सुद्धा सोलापूरचा घेतलेला आहे 150 कोटी रुपये 15 फायनान्स कमिशनमध्ये सुद्धा वर्ग केले पण दुर्दैवाने कोरोनाच्या महामारीमुळे ते आपल्याला मिळत नाही पण हे एक भाग झाला दुसरा माझा टप्पा आहे की फोर्ट फेडरेशन आम्ही स्थापन केलंय जे फोर्ट फेडरेशन काय करणार सेंट्रल ASI पुरातत्व खात्याशी MOU करेल जो तुमचा प्रश्न आहे MOU करेल MOU एकदा त्यांच्याशी झाला असेल फोर्ट फेडरेशनचा की फोर्ट फेडरेशन म्हणजे अनेक शिवभक्त ज्यांना काही ते किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं आहे ते फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून ते त्या शिवभक्तांची संवाद घालेल तिथं सामान्य शिवभक्त 10 रुपये सुद्धा देऊ शकतो फोर्ट फेडरेशनला आणि अंबानीसारखा कोट्यावधी रुपये सुद्धा तिथे देऊ शकतो टाटांसारखा तिथे कोट्यावधी रुपये देऊ शकतो आपण पुरातत्व खात्याच्या गाईडलाईन प्रमाणे आपण पुढचे किल्ल्यांचं शेकडो किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचा हा माझा मानस आहे कालच मी मुख्यमंत्री उद्धवजींशी सुद्धा बोललो की सी फोर्ट सर्किट टुरिझम म्हणजे काय की आपले जे जलदुर्ग आहेत हे देशात नाही जगात तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाहीत आपले 13-14 जे जलदुर्ग आहेत पण आपण पहिले 9च घेऊ म्हणजे तुम्ही मुंबई राजधानी ते राजगड राजधानी पर्यंत आपण कनेक्ट करू शकतो मुंबई गेटवेमधून तुम्ही जर निघालात तर पहिलं खांदेरी मिळेल तुम्हाला मग उंदेरी आहे उंदेरीच्या नंतर कोलाबा आहे कोलाबाच्या नंतर तुम्ही पद्मदुर्ग मग मुरुड जंजिरा आणि मुरुड जंजिरा करून तुम्ही सावित्री नदीच्या जेटीवर गेला तर तिथून रायगड किल्ला हा नुसता 35 किलोमीटर आहे तर हा कन्सेप्ट मी त्यांना पटवून दिला आहे महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्ड आणि कल्चर डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे दोघांच्या माध्यमातून फंड आपल्याला आले थोड्या परवानग्या झालेत आणि ह्या वर्षातच माझा अंदाज आहे की सी फोर्ट सर्किट टुरिझम एका मुंबई राजधानीतून ते शिवाजी महाराजांची दुर्गराज रायगड राजधानीला आपण हे कनेक्ट करू शकतो आणि हे मला वाटतं फोर्ट जे गोष्ट पुरातत्व खात्यात जमत नाही त्या गोष्टी आपण फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करू शकतो याच्या आधी सुद्धा असे संदर्भ गड किल्ल्यांवर तुमचं काम चालूच आहे परंतु नेहमी तुम्ही भाजपकडनं हे झालंय म्हणून संदर्भ दिला जातो तुम्ही भावनिक झाल्या तुमच्या भावना दुखावल्या गेल्या कोण नेमकं राजकारण करता येईल आता कोण काय करता येईल मला एक सांगा मला जर त्या राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला मान सन्मानपूर्वक नेलं असतं त्यांना पार्लमेंटमध्ये मी सपोर्ट करतोय काय चुकीचं आहे पण मी राजकीय असे स्टंट केलेले आहेत किंवा राजकीय याचा फायदा घेतलेला आहे मला एक उदाहरण आपण दाखवा आत्ताच तुम्ही पत्रकारांनी मला विचारावं की मी कुठं राजकीय फायदा घेतला आणि राजकीय वळण द्यायचा प्रयत्न केले आत्ता या मिनिटाला ते फेकून टाकतो काय करायचं आपल्याला तुम्ही विचारा मला प्रश्न माझं उलटं आव्हान आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना एक दाखवावं आणि इतर खासदारांचं तुम्ही आणि आमदारांचं बघा त्यांचं कुठेतरी राजकीय असतेच आज संभाजीराजेंचं कुठं राजकीय फायदा घेतलेला आहे समाजासाठी कुठं फायदा घेतला आहे किल्ले संवर्धनासाठी कुठं राजकीय फायदा घेतलेला आहे उलट पूर्ण वेळ तुम्ही माझं कौतुक करायला पाहिजे माझ्या 30 दिवसात 25 दिवस माझा दौरा असतो महाराष्ट्रात पिंजून काढतो मी महाराष्ट्र
माझं घरदार मी बघत नाही, काही नाही बघत. आज सुद्धा माझं 8 दिवसाचा दौरा आहे. या ह्याच्यात राजकारण आणू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्यासारखा जर कोण राजकारण आणत असेल तर मला सांगावं. माझा प्रामाणिकपणा हे आहे की मी माझं रेकॉर्ड आहे की आजपर्यंत मी माझं जे गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काम आहे ते प्रामाणिकपणाने शिवाजी महाराजांचा वंशज आहे. मी जर राजकारण याच्यात जर राजकारण असेल तर मला त्या गादीला सन्मान करायचा अधिकार नाही, मुजरा करायचा अधिकार नाही. म्हणून ज्या मिनिटाला काल सुद्धा माझं शिवनेरीतलं भाषण बघितलं असेल, मी म्हटलं ज्या मिनिटाला गडावर पायरी ठेवली की हा छत्रपती संभाजी राजे राहते, हा शिवभक्त होतो. आणि राजकारण कदापि माझ्या जीवनात सुद्धा मी आणू शकत नाही. माझी विनंती तीच आहे. माझं तुम्ही हेच बघा, ज्याच्यासाठी मी परिषद घेतली, माझा प्रामाणिकपणा बघा ना, काम किती केलं रायगडसाठी ते बघा ना. तुम्ही एकदमच केव्हा तरी येता आणि मग म्हणायचं की असं असं रोषणे. अहो, रोषण्याला कोण नाही म्हणते, आमची इच्छा नाही. ज्यांनी पुतळाच बसवलाय, ज्यांनी पुतळाच किरण नाडी होते आमच्याबरोबर, ज्यांनी पुतळा बसवलाय त्याची इच्छा नाही तिथं रोषणाई व्हावी. पण रोषणाई कशा पद्धती व्हावी, आम्ही काय कशासाठी टेंडर निघालेत, कशासाठी टेंडर निघाले, लाईटचे टेंडर निघालेत, MSCBचे फसाड लाईटिंगचे टेंडर निघालेत, हे कोणी धडपड केले, कशासाठी धडपड केली. आणि सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला विषय पाहिजे असेल तर पुरातत्व खात्याची त्यांना ओळख करून कुणी दिली आहे, मी करून दिलेली आहे. पुरातत्व खात्याचा माणूस कोणी जोडून दिला, मी दिले. अंबरनाथला तिथं मंदिर आहे, शिवकालीन मंदिर, तिथं पुरातत्व खात्याचे अनेक नियम आहेत, त्यांना मदत कुणी केली, मी करून दिलेली आहे. विचारलं त्यांना तुम्ही. आणि मग मी झालो राजकीय, मग मी तिकडं जायला पाहिजे, शिवसेनेचा प्रवेश करून शिवसेनेत जायला पाहिजे. मग तिथं का मदत मी त्यांना केली, कारण का ते सुद्धा शिवकालीन म्हणजे शिवकालीन आहे, आपलं शिवचं मंदिर आहे 1000 वर्षाच्या अगोदर, त्याला सुद्धा प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्याचं सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे, ही माझी भावना. आणि मी घेणार नव्हतं, पण शेवटी सामान्य शिवभक्तांना गैरसमज होऊ नये की संभाजीराजांचा रोषणाईला विरोध आहे, संभाजीराजांचा त्या रोषणाई कशा पद्धती करतात त्याला माझा आक्षेप आहे. आणि ते आक्षेप त्या खासदाराला आक्षेप नाही आहे, माझा आक्षेप आहे ज्यांनी परवानगी त्यांना दिली, त्यांनी परवानगी दिलीच कशी, पुरातत्व काय त्यांनी गाईडलाईन का दिली नाही. तुम्ही आम्हाला एक दगड हलवून देत नाही, पुनर्बांधणी आम्हाला करायची इच्छाच आम्हाला पुनर्बांधणी करता येत नाही, पण त्यांना कोण विचारत नाही. आणि मला विचारायचं सगळ्यांनी. आणि रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून मी गप बसायचं का, एक शिवाजी महाराजांचा वंश म्हणून गप बसायचं, काही होऊन द्यायचं का, चालते का, तुम्ही सांगा मला चालते का. अशा वारंवार घटना घडत आहेत पुरातत्व खात्याकडून. मग आता काय ठोस पाऊल काय उचलणार त्यावर की जेणेकरून इथून पुढे अशी घटना त्यांच्याकडून घडू नये आणि कोणतीही गोष्ट घडू नये. ते पुरातत्व खात्याच द्या माझ्या ताब्यात. त्या पुरातत्व खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त नॉलेज मला आहे आज या मिनिटाला. मला चॅलेंज आहे सगळ्यांना. जतन आणि संवर्धनचा अर्थ तर माहिती आहे का सगळ्यांना, कोणाच माहित नाहीये जतन म्हणजे काय, संवर्धन म्हणजे काय. तुम्ही सभागृहात मागणी करा ना अशी. हा, सभागृहात तुम्हीच मागणी करा ना. लोकांनी जी पाठीमध्ये तर मागणी करूच ना. लोकांची नाही, गरज आहे. मी मागणी करतो, यावेळी मागणी करतो, जर चान्स मिळाला ना देऊ ते पुरवतो खातं माझ्याकडं. हा. ते शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन जतन कसे करायचे, कुठं पुनर्बांधणी करायची आणि कुठं करायची नाही, कुठं जतन कुठं संवर्धन करायला पाहिजे, कुठल्या या अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त मला या मिनिटाला नॉलेज आहे. तुमच्याकडे राजकीय पद आहे त्यामुळे या गोष्टीला अडथळा येतोय असं वाटतंय का. आणि मला पद हे महत्वाचं नाही, उलट पदाच्या माध्यमातून मला सांगा, या पदाच्या माध्यमातून किती मी फायदा करून घेतलाय सगळ्यांचा. कोण बोलत होतं काय किल्ल्यांच्या बाबतीत, कोण जात होतं किल्ल्यांच्याकडे या 10 वर्षात. हे संवर्धन जतन हे शब्द कोणाच्यातून बाहेर यायला लागलेले, कोण बोलायला लागले. हे 10 किल्ले आपण ते आपल्याला 15 फायनान्स कमिशनमध्ये 125-150 कोटी रुपये येणार आहेत. कोणी तुमचा तो जवळचा हा भुईकोट किल्ला कसा त्याच्यात घेतलेला आहे. ते युनेस्को वर्ल्ड जागतिक वारसा हक्कामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आता आपली लिस्ट गेलेली आहे. हे कुणी केलेले प्रयत्न, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपला एकही किल्ला नाही आहे. त्या राजस्थानचे 9 किल्ले आहेत, 7 किल्ले आहेत. कुठला इतिहास नसताना त्यांची जागतिक वारसा हक्कामध्ये आमचा एक किल्ला सुद्धा नाही आहे. हे कुणी मुवमेंट सुरू केली, याला हे सगळं पदाचा उपयोग केलाच आहे ना मी. पण माझा पदाचा उपयोग या किल्ले संवर्धनासाठी निश्चित आहे, हे मी ठरवलं. आणि उद्या पद नसला सुद्धा तरी काय फरक पडत नाही, याचा ऍडव्हान्टेज मिळतो, एवढाच आहे. सर, छत्रपतींच्या विषयी अख्ख्या महाराष्ट्राला आदर आहे आणि भावनिकता आहे, त्यामुळे तिथं राजकारण आले की जनता सुद्धा ते स्वीकारत नाही. की वास्तवता संबंधित सुद्धा जाणतात, वास्तवता जाणूनही ते राजकीय अँगल लावतात. याचा अर्थ कुठंतरी तुम्हाला टार्गेट करण्यासाठी. टार्गेट संभाजीराजे आहेच ना. संभाजीराजेनं टार्गेट केलं की न्यूज होती ना, DRP वाढते, वाढून दे.
पण माझ्या नावाने TRP करायला मी जर असलो तर चांगली गोष्ट आहे. का तुम्ही भाजप थ्रू गेल्यामुळे राजकारण होतं? आता तो त्यांचा प्रश्न नाही. माझे एवढे चांगले जवळचे संबंध आहेत त्यांच्याशी आणि अनेक सगळ्यांशी, त्यावेळी कोणाला दिसत नाही. आत्ता दिसतो काय मी? आणि त्यांनी दाखवावं मला एकदा. माझी चॅलेंज आहे, सगळ्यांना चॅलेंज आहे माझी, की दाखव हा माणूस राजकीय कुठं आहे, कुठं दाखव. मराठा आरक्षण असून दे, 2007 पासून मी बाहेर पडलो मराठा आरक्षणासाठी, आजही चालू आहे. त्यावेळी कुठं होतो का मी? त्यावेळी का कोण बोललं नाही, आता का बोलतात? ठीक आहे. युवराज शहाजीराजांनी दिल्लीमध्ये शिवजयंतीचं चांगलं आयोजन केलेलं आहे. त्यांना विचारलं की राजकारणात यायला आवडून जनतेची इच्छा असेल तर मी राजकारणात येऊ वडील म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, मला सुद्धा जरा शॉकिंग होतं. त्यांनी काल इंटरव्ह्यू तो दिला, मी सुद्धा त्यांना कौतुक केलं त्यांचं, की मला आवडलं ते बोलले की जर का लोकांची इच्छा असेल तर यायला काही हरकत नाही. हे स्टेटमेंट मी माझ्या तेवढ्या लहान वयात मी सुद्धा काही केलेलं नव्हतं. म्हणजे ही नवीन पिढी फास्ट आहे असं म्हटलं तर काय चालणार नाही. पण शेवटी तेही माझ्यावर फिरतात, मग त्यांनी बघितलं की शेवटी लोकांची सेवा करायची तर काय करायला पाहिजे. आणि जर ते आले तर आपण त्याचं, मी तर स्वतः स्वागत करेन, पण त्याच्यासाठी फार कष्ट करावं लागतात, लोकांची सेवा करायला लागते. राजकारणात येणं फार सोपं आहे, पण त्याच्यासाठी तळागाळात जाऊन बहुजन समाजाचं काम, शिवाजी महाराज शाहू महाराजांचं कार्य हे समजून पहिलं घेणं गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे की त्यांनी आत्ता पण कुठल्याही सामाजिक फंक्शन असे डायरेक्ट बॅटिंग करत नव्हते. ते काल त्यांनी केलेली माझी अनुपस्थिती पाहून, आणि मला वाटते की शेवटी त्या घरात जन्म झाला की जबाबदारी आपोआप येते. आणि म्हणून त्यांनी त्यांचे उद्गार काढले. उलट त्यांना एक प्रश्न अनेकांनी विचारलं की प्रमुख पाहुणा कोण, तर ते म्हटले प्रमुख पाहुणे शुभभक्त आहेत. मी नाही आहे म्हटले. मला आवडले. म्हणजे शेवटी काय होतं, त्या घरात वाड्यात राहून सगळं गोष्ट होत नाही, पण त्या घरातला विचार घेतला की सामाजिक बांधिलकी वाटते. सर सेतू माधवराव पगडीपासून आणि जयसिंगराव पवारांपर्यंत एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की छत्रपती वंशज जी भूमिका मांडतात, जे विचार मांडतात, त्याचा स्वीकार सर्वांनी करावा. नेमकं याच गोष्टीचा शिवसेना का संबंधितांना दिसेल पडला का, आणि त्यांनी इतिहासकारांकडनं थोडं हे आता लोकशाही आहे. लोकशाहीत सगळेच राजे आहेत. आम्ही कुठं स्वतःला म्हणतो राजे, आम्ही त्या घरानं जन्म झाला एवढाच मला सार्थ अभिमान आहे. आणि त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो त्या घरात जन्म झाला मला सार्थ अभिमान आहे. मी म्हणत नाही की मी संभाजीराजे म्हणून मला सार्थ अभिमान आहे. त्या घरानेच जन्म झाला आहे म्हणून मला सार्थ अभिमान आहे. लोक अजूनही प्रेम करतात, त्या प्रेमापोटी आम्ही अजूनही बाहेर पडलोय. आणि जो पण लोक आम्हाला लोक आम्हाला प्रेम देते आणि जेवढं आम्ही सेवा करू शकतो त्या घराण्याच्या नावाने, हाच महत्त्वाचं. चला आता 2 प्रश्न. शिवरायांची जयंती आहे. राज्यातील देशातील परिस्थिती पाहता, मुळात वाढती महागाई, इंधनाचे रेट पाहता, शिवाजी महाराजांची पदोपदी आठवण माहिती की रयतेचं राज्य त्यांनी कसं निर्माण केलं असेल. आपण राज्यसभेचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात. ह्या इंधन दरवाढीवर काहीतरी सरकारला विचारणार नाही, 100%. म्हणजे कुठलेही प्रश्न जे समाजाच्या विरोधात असेल ते मी विचारतो. समाज हिताचे प्रश्न मी तिथे विचारतो. मी त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन सांगतो. तुम्ही विचारलं की मला की विचारणार का. देवेंद्रजी सुद्धा एक मध्यंतरी चुकले होते, त्यावेळी देवेंद्रजींना माफी माना म्हटलं होतं. कुठल्या विषयासाठी? जय शाहू त्यांची चूक नव्हती, त्यांचा तो ट्विट हँडल करणं. आता ते मगाशी मला राहिलं बोलायचं तुमचा तो प्रश्न, तुम्ही राजकीय ते मी म्हटलं कार्यकर्ता म्हटलं, मी त्यांना सुद्धा बोललो. इकडं ते महत्त्वाचं नाही, जो चुकतो त्याला संभाजी छत्रपती सूक्ष्म पद्धतीने विचारणं, परखड पद्धतीने विचारणं ही माझी काम करण्याची पद्धत आहे. नेहमी हा संयमी असतो, नेहमी शांत असतो. माझं नेतृत्वच गुण संयमी. पण जर कोण चुकत असेल त्याला प्रश्न 100% आज परत मी विचारलेलं आहे. आणि म्हणून काल सुद्धा तेच झालं की मला ते पटलं नाही, आणि रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने मला ते बोलावं लागलं. मराठा आरक्षणासाठी मोदी साहेबांना भेटणार आहेत का? स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं. तुम्ही पत्रकार आहे का? हो. नाही तर काय तर महाराजांनी म्हटलं होतं की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लागला नाही पाहिजे, असं स्वराज्यामध्ये महाराजांची भूमिका होती. आणि सध्या जर बघितलं तर दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यावर आपली एक शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे. आपण या शेतकऱ्यांच्यामुळे आपण जीवित आहोत. म्हणून जे काही प्राधान्य द्यायचं असेल ते शेतकऱ्यांच्या द्यायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे व्हायला लागते की शेतकऱ्यांना सुद्धा जुन्या पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीत पुढे जायला पाहिजे, हे मी मान्य करतो. पण हे सगळं होत असताना शेतकरी दुखी राहू नये, आक्रोशमध्ये राहू नये, हे चुकीचं आहे.
म्हणून शेतकरी सुखी राहायला पाहिजे त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालायला मी सुद्धा त्याच्याकडे लक्ष म्हणजे घालेन. आंदोलन सुरू आहे कायदे सध्या. नाही कायदे त्याला- चुकीचे आहेत. एक मिनिट तुमच्या प्रश्न कायदे चुकीचे आहेत का नाही आहेत? नाही नाही कायदे पूर्णपणे सगळी चुकीची नाही आहेत हां. पण त्याच्यात थोड्या दुरुस्ती करायच्या आहेत. तर या जे मेन लोक सत्तेत आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकदा भेटून कायदे विषय सॉल्व्ह करायला पाहिजे. मी या मतात आहे विषय सॉल्व्ह व्हायला पाहिजे. या खंडीत एवढं गाठून बसायचं हे काय आम्हाला पटत नाही. आणि 2006 साली हाच कायदा केलेला MSCT ॲक्टचा आणि शेतीचा बाहेर शेतीचा तोच कायदे केंद्राने आता केले. लागू करायचे काम राज्याच्या हातात आहे. पण शेत राजकारण नाही का हे तुमचं? तर ते बघा मी एवढंच सांगितलं मी काय मुख्यमंत्री नाही आहे किंवा कुठला मंत्री नाही आहे पण निश्चित शेतकऱ्यांचे हितकारक सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मग कोणी सत्तेत सर मोदी मराठा आरक्षणासाठी आपण मोदींना भेटणार आरक्षण अरे बाबा मोदींना तर मी अपॉइंटमेंट मागितली आहे सगळ्या खासदारांना घेऊन त्यांनी दिली तर उत्तम माहिती आपली मार्ग आहे. उदयन राजाचं काल ठीक भेटून आले पवार साहेबांना आरक्षण संदर्भात मध्यस्थी करण्याची भूमिका म्हणजे आता मध्यस्थीचा विषय राहिला नाही. आता मध्यस्थीचा विषय राहिला आहे. आता विषय आहे की सरकारने आपली भूमिका परफेक्ट पद्धतीने कोर्टात मांडणे. जी 8 मार्चला सुनावणी आहे तिथं आता जे कोण सत्तेत आता सत्तेत महाविकास आघाडी आपली बाजू जोरात मांडली पाहिजे. तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वकील अटॉर्नी जनरलनी सुद्धा आपली भूमिका स्पष्टपणे तिथं मांडली पाहिजे. केंद्रावर पार्टी केली पार्टी एजीनी चांगली तिथं व्यवस्थित आपल्या बाजूने भूमिका मांडली पाहिजे. काय भूमिका मांडली तर परत प्रश्न विचारा बरं मी आहे